हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग. तर आज होता संडेचा स्पेशल बेत. इथे तर इडलीचा करायचा ठरवला होता. तर रात्रीच्या वेळातच 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ या प्रमाणात मी मिश्रण हे टाकलेलं होतं सकाळच्या वेळात, आणि संध्याकाळी हे काढून घेतलं. त्यानंतर खूप छान असं ते फॉर्मेट झालेलं आहे. मिस्टरांना इडली आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी पोह्याचा बेत केलेला होता. बघू शकता किचनमध्ये किती पूर्ण रखरख झालेला आहे. पूर्ण गराडा इथं भांड्याचा पडलेला होता. हे सगळं बघून मला तर खूप वैताग आलेला होता, पण ऑप्शन नव्हता. तर संडे म्हटलं की हे सगळं निवांत होतंच, आणि एकदम आरामात मी काम करते संडेच्या दिवशी. तर आता इथे इडली ही लावून घेणार होती. योग्य त्या प्रमाणात पाणी मिक्स करून व्यवस्थित असं सारण केलेलं होतं. संध्याकाळी मुलांना डोसे करून द्यायचे होते, तर बाजूला थोडं घट्टसर सारण काढून ठेवलेलं होतं. तर बघा किती छान आता आपल्या इडल्या स्पॉन्जी अशा झालेल्या आहे. कुकर 10 मिनटानंतर काढल्यानंतर खूप सुंदर अशाच इडल्या आपल्या टंब फुगलेल्या होत्या. तर बघा इथे इडली एकदम स्पॉन्जी झालेली होती, खायलाही एकदम टेस्टी बनलेली होती. या योग्य प्रमाणानुसार मी दरवेळेस असं सारण टाकते. इडली आमच्याकडे नेहमी चालूच असते. 15 दिवसातून एकदा हा इडलीचा बेत होतोच. त्यामध्ये भिजत घालताना थोडे मेथीचे दाणे टाकते, त्यामुळे चांगलं असतं पचनासाठी. मुलांना सांगितलं होतं की तुम्हाला जर इडली लवकर खायची असेल तर मला थोडी मदत करा. तर ते बेडरूममध्ये त्यांचं थोडं आवरावर सुरू होतं. मुलांना तशी मला मदत करायला नेहमीच आवडतं. तर या प्लेट्स नवीन असल्यामुळे थोडं एका ट्रिकनुसार मी हे स्टिकर याच्यावरचं काढत होती. प्लेट्स थोडी गरम करून घेतली, त्यानंतर हे स्टिकर इझिली निघालं होतं. तर आता इथे सांबारसुद्धा आपला रेडी झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. आता सगळ्या इडल्या मी इथे करून घेतलेल्या होत्या, आणि इडलीचा बेत असेल तर असं काही वेगळं मी करत नाही. दिवसभर सगळ्यांना इडलीच खायला लावते, कारण हेच करता करता संपत नाही. बघा आता इथे माझं किचन वगैरे पूर्ण आवरलेलं होतं. बघून फ्रेश वाटत होतं, पण थोड्या वेळेस प्लेट्स लगेच पुन्हा निघतात. पुन्हा दिवसभर इडलीचे भांडे संपत नाही. तर आता दिवसभर पुरतील अशा इडल्या मी केल्या होत्या. लागेल तर पुन्हा करणार होते. त्यानंतर अशा मुलांना इथे सर्व करून देत होते आता प्लेट्स वगैरे. त्यानंतर चटणी वगैरे इथे केली होती. शेंगदाणे आणि दह्याची चटणी मी केली, त्याच्यावर थोडा तडका मारलेला होता. इडल्यासुद्धा इथे रेडी झालेल्या होत्या. बाय.